सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। आम्ही नेहमी विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही लोकांसमोर गेलो। माझ्या संपूर्ण जीवनात कधी राजकारण केलं, कधी हडवाडीचं जे राजकारण असते तर माझ्याकडनं कधी जमणार नाही। केलं तर समाजकारण केलं ते सुद्धा लोकांच्या हिताकरता, आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे म्हणून पहिल्यापासून जे करावं लागलं ते मी केलं। महायुतीची दुसरी यादी 10वी यादी भाजपची जाहीर झाली, अद्यापर्यंत आपलं नाव त्यात आलेलं नाही, आणि दुसरं महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला। त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की आज तुम्ही संवाद साधताय, पत्रकार परिषद घेताय, ते भाजपचे नेते म्हणून, राज्यसभेचे खासदार म्हणून तर लोकसभेचे उमेदवार म्हणून, ते एकदा आम्हाला स्पष्ट झालं पाहिजे। भारतीय जनता पक्ष हा एक नॅशनल लेवलचा पक्ष आहे, आणि त्यामुळं संपूर्ण देशभरात आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका, जसं महाराष्ट्रात निवडणुका प्रोग्राम जाहीर झाले, तसं सगळी देशभरात प्रोग्राम जाहीर झालेले। स्वाभाविक आहे की टप्प्याटप्प्याने फर्स्ट फेज मधलं, सेकंड फेज, थर्ड, या प्रकारे त्यात आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या संपूर्ण या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असेल, RP आठवले गट असेल, शेतकरी संघटना, रासप आणि इतर जे काय संपूर्ण पक्ष आहेत, या सगळ्याला विचारात घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करूनच उमेदवार जाहीर होतात। आणि त्यामुळं इतर पक्षांची म्हणजे आता त्यांनी जो प्रश्न विचारला की कोणाची उमेदवारी जाहीर झाली मला माहीत नाही, तर स्वाभाविक आहे, लोकशाही कोणी पण उभं राहू शकतो, कोणाची झाली असतात, पण त्यांची जी महाविकास आघाडी, महाविकास आघाडीचं जे काय त्यांची चर्चा झाली असेल त्यातून त्यांनी जाहीर केलं असेल, त्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। आणि आपला जो प्रश्न आहे राज्यसभेचा खासदार तर मी आहेच, पण तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे मग लोकसभेचा उमेदवार म्हणूनच या ठिकाणी आपल्याशी बोलतोय, आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे निर्णय घेईल, यादी जाहीर करेल। काय अडचणी असतात, आणि ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर सातारा हा नेहमी एक प्रकारचा केंद्रबिंदू झालेला आहे, आणि होताच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यात सातारा जिल्हा हा नेहमीच केंद्रबिंदू एवढ्या करता असतो, कारण या सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्राला नाही देशाला दिशा देण्याचं काम केलं। भाजपने उमेदवारी जर दिली नाही तर मग अपक्ष निवडणूक लढवणार का? तुम्हाला कसं माहिती आहे? आत्ताच्या यादीत सुद्धा तुमचं नाव नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी मागासच सांगितलं ना, लग्न जेव्हा छोटं असतं ना, याद्या करण्यात सोपं असतं, 4 कपाट, त्यानंतर काय भांडी बिंडी, मोठं लग्न आहे। कोल्हापूरच्या छत्रपतींना जाऊन उमेदवारी दिली, पण आपल्याकडे अजूनही उमेदवारी दिली, 9वी यादी आज आहे।
पहिली गाडी आपण नाव जाहीर व्हायला पाहिजे होतं आणि नंतर इतरांचं इथे उलटं चाललंय. मी लक्षात घेतो पहिलं म्हणजे मी विरोधात हे कोणाला समजत वैचारिक मतभेद असू शकतात का नसतात. प्रत्येकाचे जसं 5 बुटं एकसारखे नसतात तसं प्रत्येकाची विचारधारा किंवा विचार करण्याची विचार असतात विचार करतात. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांना जाऊन त्यांनी दिली स्वागतच आहे त्यांना दिल्याबद्दल आणि मला दिली नाही असं त्यात काय वाईट मानायचं काहीच नाही. लोकशाहीमध्ये पुढं मागं आपण ज्यावेळेस चर्चा होती चर्चेतनंच काहीतरी चांगलं घडतं. नाही सगळं प्लॅन तुम्हाला सांगितलं तर मग तुम्ही सगळं प्लॅन जाहीर करणार आणि मग ते समोरचा जो उमेदवार असेल त्याला सगळंच ऐकतं मिळणार. ते प्लॅनिंग माझ्यावर सोपा कसं करायचं काय करायचं ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागेल त्यानंतर आपण तुम्हाला मी विस्तृतपणे सगळं प्लॅन सांगेल. बरं कराडच्या लोकांची जनतेशी आपला संपर्क नेहमी कमी राहिला असा एक सूर आहे त्या संदर्भामध्ये आपण कसं तो वेळ साधला. एक लक्षात घ्या या ठिकाणी माझे मित्र राजेंद्र यादव आहेत पावसकर आहेत अतुल बाबा आहेत आणि त्याच्याबरोबर म्हणजे आनंदराव नाना सुद्धा असतात. या सगळ्यांची वेळोवेळी जे काय त्यांच्या नगरपालिकेला लागणारी जी सराट नगरपालिकेला लागणारी जी मदत आहे त्यात नेहमीच त्यांना बोलून घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून जे तुम्हाला काय तुमचे जसे घंटागाड्या ते चालू झाल्या ही संकल्पना सर्वात अगोदर साताऱ्यात मी आणली आणि या संकल्पनेतूनच मी त्यांना सुचवलं की आपण हे करूया हे करूया. त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे की किंवा तुमचा हा जो काय त्याला म्हणतात तसं लोणावळ्याला फ्लायओव्हर जो आहे त्याच्यामुळे लोणावळा गेलेलं कळत नाही तशी कराड शहराची जगाबद्दल पूल आहे. कारण की जर वरच्यावर जर समजा जसा पूल गेला तर ह्या संपूर्ण कराड कसं पाहायला गेलं तर तिथं व्यापार मोठ्या प्रमाणावर आणि संपूर्ण त्याच्यामुळं संपूर्ण व्यापारी वर्ग असेल किंवा संपूर्ण नागरिकांवरती फार मोठं संकट कोसळलं. त्यासाठी सुद्धा अनेक वेळा आम्ही मिटिंग केल्या गडकरी साहेबांची आणि नॅशनल लेवलचे जे काही इश्यूज आहेत त्या संदर्भात नेहमीच मी अग्रेसर असतो. एकनाथ शिंदेंना उमेदवारी दिली गेली महाविकास आघाडीकडून तुम्हाला आव्हानात्मक असं वाटतंय? त्यांना महाविकास आघाडीने तो त्यांचा निर्णय कोणाला द्यायचा त्यांनी दिली असेल. नाही तुम्हाला आव्हान दिल्यासारखं वाटतंय आव्हानात्मक तुम्हाला काय होतं तुम्हाला वाटतंय शशिकांत शिंदेच्या उमेदवाराबद्दल तुमचं काय मत? एक लक्षात कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणी जाऊ नये. त्यामुळं ही त्यांची तयारी करावी. आमची तर तयारी झालीच आहे. तयारी कधी करतील माहीत नाही. आणि मग शेवटी लोकांच्या मनात जे आहे ते लोक ठरवतील. तुम्ही लोक समाज लोकशाहीतले तुम्ही लोक राहत्या. शेवटी भविष्य कमी सांगणारा माणूस नाही किंवा आपण कोणीही भविष्य सांगू शकतो. आणि एखाद्या माणसाबद्दल जेव्हा आपण बोलतो की हा असं आहे तू तसं आहे ते बोलणं सोपं असतं. पण मात्र ज्यावेळेस आपण एखाद्या माणसाचं आपल्याला कॅरेक्टर बघायचं असेल की बाबा हा कसा आहे कोणी पण असतं ते मला लागू होतं संपूर्ण जे व्यक्ती बसल्या सगळ्यांना लागू होते तुम्हाला लागू होते सगळ्या एक कॅन्डल सगळ्यांना लागू चालत नाही. आज साधारण एक 10-15 वर्षापूर्वी ज्याचं जवळपास 50s मध्ये राहणार तर एक 15-20 वर्षाचा कालावधी बघायचा
त्या माणसाने वैयक्तिक वाटचाल कशी केली त्यातच तुम्हाला कळेल की समाजसेवा किती घडली, काय घडली, काय नाही घडली. नावं ठेवणं हे मी कधी करत नसतो, पण निश्चितपणे बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्यापेक्षा त्या उघडपणीच येतीलच. शिवेंद्रराजे असे म्हटले की कराड आणि पाटणमध्ये मतदार जास्त आहेत, टक्केवारी जास्त आहे, पाटण की कराडनी जबाबदारी घ्यावी आणि महाराजांनी निवडून आले असं म्हणून त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकली असं वाटते. नाही, तसं नाही. एक लक्षात घ्या, आता त्यांचा आमदारकीचं मत असेल म्हणजे तिकडं मकरंद आबाचं असेल, शिवरायांचं असेल, गणेश शिंदेचं असेल, शंभूराज देसाईंचं असेल, मग मनोज घोरपडे आणि जयश्री कदम असतील, तर दक्षिणेत अतुल बाबा असतील. त्यामुळं त्या म्हणजे जेवढा अभ्यास स्वतःच्या आमदारकीच्या मतदारसंघातला त्यांना आहे त्याचप्रमाणे इतर मतदारसंघातला तेवढा अभ्यास म्हणजे स्वाभाविक आहे, कारण की त्यांचं क्षेत्र नसल्यामुळं तिथं जास्त फारसं म्हणजे इन जनरल त्यांना सगळ्यांनाच माहीत असतं, पण बारकावे जे असतात ते त्या भागात जे लोकांना त्या भागातला जो म्हणजे असतो त्यालाच माहीत असतं ना, म्हणून जितकं कोण टाकत नाही. आपण निवडून आणू असं म्हणू शकले असते, तुम्ही खांद्यावर जबाबदारी घ्या असं म्हणून हे तुम्ही शब्दाचं इकडे जुगलबंदी करू नका, तसं काही नाही. तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका. पालकमंत्र्यांनी परवा सल्ला दिला तुम्हाला की फक्त गाड्या फिरवू नका आणि स्थानिक पातळीवर काम झालं पाहिजे, त्याला प्लॅनिंग केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक हो, प्लॅनिंग झालेलं आहे. मी तेच सांगितलं ना, सगळं प्लॅन तुमच्या समोर मी उघडकीस केला की झालं मुंबईलाच सर. महाराज साहेब राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय संपूर्ण मनसेचा, काय चांगलं आहे ना, त्यांना विश्वास आहे की चांगल्या प्रकारचं कार्य मोदीजींनी केलेलं आहे किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या सहकार्याने, मग केंद्रात असेल किंवा वेगवेगळ्या राज्यात असेल, आपल्या महाराष्ट्राचं बघ पाहिलं आपण तर मला सांगा, वास्तविकरित्या ह्या अगोदर हा काँग्रेसचा बालेकिल्ला ना, बरोबर, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. पण खरं तर बाकीचं काम जास्त लांबडला होत आहे, पण मला सांगा की ह्या संपूर्ण ह्याच्यात सगळ्यात महत्वाकांक्षी जी योजना होती ती काँग्रेसच्या काळात का राबवली गेली? कृष्णा खोरे विकास महामंडळाची योजना का राबवली गेली नाही त्यावेळेस? शेवटी सगळ्या गोष्टी ह्या पाण्यावरती आधारित असतात. खास करून हा संपूर्ण जास्त करून बहुतांश लोक इथं शेतकरी वर्गात. ज्यावेळेस मी जेव्हा निवडून आलो नाही त्याच्या अगोदर मी गोपीनाथ मुंडे साहेबांना संवाद साधला, त्यावेळेस आदरणीय मुंडे साहेबांशी त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या भागात आणि या संपूर्ण मग सोलापूर असेल किंवा जर सगळं म्हणजे ह्या सातारा जिल्ह्यातला बराच दुर्लक्षित भाग होता, त्याला आपण पाणी दिलं पाहिजे. पाणी काय तुम्ही सपाटीवर सुद्धा आणू शकत नाही, या ठिकाणी संपूर्ण सह्याद्रीचा संपूर्ण परिसर आणि त्यावेळेस कोणीही एकही बीजेपीचा लोकप्रतिनिधी नसताना तो प्रकल्प मंजूर केला. या प्रकल्पाचं मला त्यांनी म्हणजे मी काय त्यांना असं म्हणलं नाही, मला उपाध्यक्षाचं होतं म्हणून नाही, पण एक प्रकारचा त्याच्या माध्यमातून लोकांसाठी झटू शकतो, काहीतरी काम करू शकतो या हेतूने आज संपूर्ण प्रकल्प झालेले मिळतात. त्यातूनच तर पाहिलं की आज विश्वास तसा विश्वास त्या तसं त्यामुळं असा विश्वास निर्माण झाला पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात. आज ठिकठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपण संपूर्ण काय पाहतो तर एक परिवर्तन झालेलं पाहिलं आपल्याला. एक काळ होता की इथं काँग्रेसशिवाय दुसरं कुणी कोणाला काय त्याला म्हणतात दुसरा विचारच करत नव्हतं आणि एवढा उन्माद त्यावेळेस झाला होता. मला असायचा मला
नवल वाटायचं, कारण की मी नुकतंच माझं कॉलेज संपलं होतं आणि मी आलो म्हणजे जेव्हा सातारला आलो त्यावेळेस मला काँग्रेस पक्ष असे म्हणायचे की दगडाला शेंदूर जरी मारला तरी लोक निवडून देतील. म्हणजे तुम्ही या लोकांच्या जीवावरती ज्यांनी तुम्हाला अनेक वर्ष तुम्हाला आशीर्वाद दिले, तुम्हाला सहकार्य केलं, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही म्हणजे सगळ्यांना ग्रहितच झालं का तुमची इच्छाशक्ती नाही. त्यामुळं माझे मित्र आणि राज ठाकरे साहेबांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला हे असंच काहीतरी कारण असणार, नाही तर कशाला दिलं असतं. राष्ट्रवादीचे पदाधिकारी परवाच्या मेळाव्याला दांडी मारली, आज पण त्या गटाचं कोण दिसत नाही. नेमकं काय परवाचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोण पदाधिकारी होते? नाही, दांडी मारली आहे काय, दांडी बिंडी काय नाही, सगळ्यांच्या दांड्या व्यवस्थित आहेत, तुम्ही काळजी करू नका. आता दुसऱ्याची दांडी कशी उडवायची ते आम्ही बघतो. त्यावेळेस नेमकं भगवान लाभा हे मुंबईला गेले होते, त्यांचे बाकीचे कार्यकर्ते आले होते, शंभूराजांनी सांगितलं आणि त्याचा पण आपण मेळावा आता ते ह्या तुम्हाला 2 दिवसात ते पण आता त्यांचा मेळावा घेतात आहे आणि पुन्हा एकदा त्याची काळजी आपण करू नका. आणि माझ्याबद्दल जेवढं आपण बारकाईने म्हणजे काळजी करता खरंच मगाशी तुम्ही पाणी प्रश्नाचा विषय काढला. चोरे आणि तारळीचं पाणी 100 मीटर उचलून मिळत नाही गेली अनेक वर्ष, त्यामुळे 6 गावं मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. नाही, एक लक्षात तेच सांगतोय ना तुम्ही. आता तुम्ही पोटासारखं बोलताय ते मिळत नाही ते उचलून नाही, मग हेच तुम्ही गेली 40-45 वर्ष का कोणी काँग्रेसला विचारलं नाही? हे धरणं झाल्यास तारळी धरण झालं नसतं, हा प्रश्न विचारला असता. सगळ्यांना पाणी पोहोचवणार आहे, त्याच्यापर्यंत लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम्स असतील, काही योजना असतील ते निश्चितपणे होणार. त्याची काळजी करून ना केंद्रातनं त्याची तरतूद मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, त्यामुळं होणार. स्टेज वाईज होणार. इकडचं पहिलं सगळं एका टायमाला थोडी सगळं प्रोजेक्ट्स चालू करतात, जसं जसं त्यांचं नियोजन असेल त्या नियोजनप्रमाणे होणार. काही दिवसापूर्वी उमरजमध्ये महामार्ग रस्ता रोको केला, त्यानंतर तिथं कराडसारख्या ब्रिजची मागणी होती, त्यानंतर तुम्ही अधिकाऱ्यांची तिथं चर्चा केली, ते काम आता बंद आहे. काय प्रोग्रेस आहे त्या कामाचं? एक लक्षात घ्या, जेव्हा आपण काम बंद आहे म्हणजे त्याचं एक पहिलं जर म्हणजे त्याची अलाइनमेंट जर बदलायची असेल त्याचं परत रिअलाइनमेंट करायला त्याला थोडा वेळ लागतो ना. त्याचं रिस्ट्रक्चरिंग कसं कुठून करायचं, या जेवढा वेळ 1 महिना 1.5 महिना झाला की त्यानंतर परत ते काम चालू होणारच आहे. साहेब, तुम्ही 2009ला पहिली लोकसभा निवडणूक लढवली, त्यावेळेला तुम्ही जे मुद्दे हातात घेतले, भूमतदार घेतले असेल, जिल्ह्याचं पाणी असेल, वीज असेल, त्या मुद्द्याच्यावर तुम्ही सातारा जिल्ह्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवली. यावेळच्या निवडणुकीला सामोरं जाताना असे काही प्रश्न तुम्ही प्रॉपर हातात घेणार का जिल्ह्यातले किंवा काय मांडणार आहे? एक लक्षात घ्या, राजकारण करत असताना 2 प्रकारचं आपण राजकारण, एक सकारात्मक असतं, एक नकारात्मक. म्हणजे दुसऱ्यावर टीका करायची, तो तसाच आहे. म्हणजे मग आपल्याला मतं मिळते. मी तसं करत नाही, मी नेहमी सकारात्मक राजकारण करतो. सकारात्मक म्हणजे इश्यू बेस्ड पॉलिटिक्स. कोणी काय केलं कोण नाही केलं त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, नाही केलं तर केलं चांगलं. मी काय करणार आहे, मी तुम्हाला ज्यावेळेस संपूर्ण प्रचार जाहीर सभा होती त्यावेळेस तुम्हाला माझ्या आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तो पोस्ट करायचं संपूर्ण तुमच्यापर्यंत पोस्ट केलाच आहे. महाराज राजे जरंडेश्वर कारखाना खासगीकरण होऊन देणार नाही यासाठी खूप मोठा आवाज उठलेला म्हणजे आता जरंडेश्वर खासगी झाला, त्याच्यानंतर पुढं त्याच्यावर काय आपण भूमिका घेतली? नाही, एक लक्षात घ्या, मुळात सहकारी तत्वावरती स्थापन झालेले जे काय कारखाने ते कारखाने हे सर्वसामान्य लोकांचं शेतकरी वर्ग आहे त्याचं हित समोर ठेवूनच या सहकारी चळवळीची स्थापना झाली. वसंतदादा पाटलांच्या काळात असतील त्यावेळेस अनेक जे लोक होते त्यावेळेस जे दिग्गज असतात त्या लोकांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहिली. आणि तिथलं जे प्रत्येक कारखान्यात जर पाहिले आपण काय बरेचसे सहकारी साखर कारखाने म्हणजे त्या काळात मला तर खरं मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो म्हणजे काँग्रेसचा काळ होता
त्या काळात समजा ते खिरापत वाटल्यासारखं त्यावेळेस लायसन्स दिले जातात त्याचे. समजा आता मी आणि विक्रम आम्ही दोघं ते काँग्रेस पक्षाच्या आणि विरोधात समजा एखादा दुसरा असतं तर मग काय करायचं? विक्रम प्रवास करू इच्छुक आहे, मी पण इच्छुक आहे. मग वाद कसा मिटवायचा? समजूत काढली जायची. बट ठीक आहे विक्रम प्रवासनं तुम्हाला आमदारकी दिली, मला शांत करण्याकरता लायसन्स दिलं जायचं. वास्तविक जेव्हा आपण लायसन्स देतो त्यावेळेस कुठल्याही म्हणजे म्हणजे तिथं ऊसाची उपलब्धता आपण लक्षात घेऊनच लायसन्स दिले गेले पाहिजे. अनेक कारखाने, साखर कारखान्यात आपण बघितले. तुम्ही जा तपशीला त्याच्यावरती तुम्ही हे करा. का करू नये तो विषय तुम्ही हाती घेतला पाहिजे. कारण की अनेक कारखाने हे निर्माण झाले, ते कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, ऊसावं एकही क्रशिंग सीझन झाला नाही, ऊसच नाही. पण तेच परत हे झालं, मग ते स्क्रॅपमध्ये विकले गेले. आणि त्यामुळं जरंडेश्वरच्या बाबतीत सुद्धा तिथं कारखाना जो होता त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरती तिथं जे विस्कळीतपणा म्हणण्यापेक्षा तिथं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळं तो कारखाना जो सहकारी तत्वावरती ना त्याचं प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं. ठीक आहे, प्रायव्हेटायझेशनचं कधी समर्थन करत नाही. करायचे प्रायव्हेट काढा. आणि आता असे अनेक उदाहरण आहेत. छत्रपती बहुजनवादी विचारसरणी होती किंवा विचारधारा होती. छत्रपती शिवाजी महाराजांची बहुजनवादी विचारधारा होती, विचारसरणी होती. त्याला सुसंगत भाजपची भूमिका आहे का? आहे. काय होतं एक लक्षात घ्या की म्हणजे आपल्या धर्माबद्दल आदर असणं याचा असा अर्थ नाही की दुसऱ्या धर्माच्या आपण अनादर करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्व धर्म समभावाचा जो विचार होता आणि त्या विचाराच्या आधारावरती त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्र केलं आणि परकीय जे आक्रमण त्या देशावरती त्या काळात जे व्हायचं ते परतून लावलं लोकांना. आणि तो जर विचार रुजवला नसता, लोकांना एकत्र केलं नसतं तर आज आपण सगळे लोक गुलामगिरीत असतो. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं आपण जर हे पाहिलं तर मग म्हणजे असं नाही की बाकीच्या धर्मांचं ते अनादर त्यांच्याकडनं झालं आहे. आणि तलाकचाही विषय असेल, हे असेल, ते अनेक विषय असे आहेत. साहेब, मराठा आरक्षणाचा विषय अजून प्रलंबित आहे आणि जरांगे पाटील समाधानी नाही, पण निवडणूक तोंडावर याचा काही फटका बसण्याची शक्यता जिल्ह्यात वाटते तुम्हाला? नाही, एक लक्षात घ्या, मुळात एक माझं तर मी पहिल्यापासून माझं मत आहे प्रामाणिक. काय होतं की आता म्हणजे जाती न्याय जनगणना जर शासनाने खरं तर 10 वर्षानंतर ना 10 वर्ष किती 20 वर्ष झाले, किती झाले त्यांनी केली जर असती अगोदर तर हा विशेष म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला नसता. म्हणजे मार्च कुठलं तारीख काय 23 मार्चचा जो GR आहे, GR पण नाही, नोटिफिकेशन, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन म्हणजे ते काढलं आणि त्यात तुम्ही आरक्षण देऊन टाकलं. मला सांगा ना की त्याच्यामुळं होतं कसं की स्वाभाविक आहे ना, म्हणजे मी काय कुठल्या समाजाचं म्हणजे प्रत्येक समाजाचं मी समर्थन करतो. म्हणजे कोणाच कुठलाही समाज कमी आणि हा कमी समाज आहे आणि किंवा हा मोठा उच्च समाज अशा मी कधी मानणारा माणूस आहे. पण मात्र एक निश्चित आहे की हे करत असताना त्या वेळेसच्या त्या राज्यकर्ते होते त्यांनी विचार करायला हवा होता ना की दूरदृष्टी
भविष्यकाळाचे परिणाम काय होतील, समाजात किती त्याच्यामुळे तेढ निर्माण होईल. आणि धरंगे पाटील म्हणजे त्यांनी त्या अगोदरचा मराठा मोर्चे निघाले. लोकांचं एकच म्हणणं आहे, शेवटी आज नोकऱ्या जरी आपण त्या सगळ्यांना तर नोकऱ्या म्हणजे आपण देऊ शकत नाही, पण शिक्षणाच्या बाबतीत जसं इतर जे मुळात त्याची व्याख्या तुम्ही बघा ना, ती व्याख्या जी आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, आणि तुम्ही त्याचा अर्थ काय काढता म्हणजे बॅकवर्ड क्लासच लागतो. माझं म्हणणं आहे कुठल्याही जाती धर्मातलं मुलं असू दे, तुम्ही जेव्हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणता त्यांना लागू होतं ना सगळ्यांना. आता तुम्ही ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे मराठा समाजातले जो समाज आहे तो उपेक्षित आहे किंवा जो म्हणजे त्यांची दारिद्र्य रेषेखाली राहणारे असे किती बरेच समाज आहेत मराठा समाजामध्ये ते मांडण्याचे काम करतात. पण त्यांना वाटणं स्वाभाविक आहे ना. आज गावात कष्ट करून मुलाला मोठं करायचं म्हणजे आपल्या घरातल्या मुलांना आणि कॉलेजला पाठवायचं तिथं जेव्हा फीस भरायला पैसे नसतात, वेदना होणार नाही तर काय होणार काम. महाराज साहेब, नरेंद्र पाटील यांनी भर सभेमध्ये मी सुद्धा इच्छुक आहे लोकसभेला जाहीर केलं होतं. लोकशाही आहे असं आहे का? अजूनही आशावादी आशावाद कसं का नसावं? महाराज कराड जिल्हा व्हावा असं तुम्हाला वाटते का? आणि त्यासाठी मग तुम्ही प्रयत्न करणार? कराड जिल्हा म्हणजे तुम्ही काय करता, कसं करणार कराड जिल्हा? भौगोलिक सामाजिक आर्थिक परिस्थिती पाहिली तर भाजपनं जर भविष्यात कराड जिल्हा करायचं प्लॅनिंग केलं तर त्याला तुमचा पाठिंबा असेल का विरोध असेल? त्याने एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळे पहिल्या 2 मतदारसंघ होते बरोबर. सातारा लोकसभा कराड लोकसभा. मग ती भौगोलिक परिस्थिती असं करून त्यांनी मग केला एक वास्तविक पूर्वीसारखंच त्यांनी ठेवायला पाहिजे. कारण की एवढा हा म्हणजे विशाल आणि एवढा मोठा मतदारसंघ आहे, जवळपास 2300पेक्षा जास्त अधिक गावं आहेत, 5-6 नगरपालिका आहे, आता नगरपंचायत हे पोचता नाके नाही होते. म्हणजे तुम्ही जरी ठरवलं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्यात मिळणारा जो खासदार निधी आहे तो किती वर्षाला 5 कोटी. आता एवढ्या ह्याच्यात कसं 5 कोटी कुठं टिकणार कुठं झालं? आम्ही तर मागाससुद्धा मागणी केली तर यावेळेस सुद्धा मागणी आमची अशीच राहणार आहे की किमान एक 25 कोटी रुपये प्रत्येक खासदार लोकसभेच्या खासदाराला मिळावं. प्रत्येक आमदार म्हणजे आमदारकीच्या मतदारसंघात किमान 1 कोटी रुपये तरी तिथं निधी देता येईल त्या हिशोबाने. आणि कराड जिल्ह्याच्या बाबतीत बोललं त्यामुळे ते काय ठरलं इन द सेन्स की कशाच्या आधारावरती करणार, म्हणजे तुम्ही लोकसंख्याच्या आधारावर करणार काय ते अजून ठरलं नाही. त्यामुळे आता त्याच्यावरती भाष्य करणं आहे. आणि जर काय ठरलं तसं तर माझा विरोध असण्याचं काय कारण नसते. हां, एक लक्षात घ्या, पण एक जर जे करत असताना त्यात तुमच्या सगळ्यांचं हित तिथं याच्यात असेल, तुम्ही त्या चर्चा करून तुम्हाला विचारात घेऊन त्यांनी करावं इन जनरल सही निश्चितपणे माझं विरोध असेल काय कारण नसतं. भाजप संविधान विरोधी आहे असं आता सध्या चाललेलं आहे देशभरात, तर त्या संदर्भात काय तुम्हाला काय वाटतं? वाटतंय सांगा ना, मला सांगा. मी तुम्हाला विचारतो का वाटतं? धार्मिक वाद आहे तर सेक्युलर शब्द काढून हेच तुम्हाला सेक्युलर विषय, सेक्युलर हा विषय कोणी काढू शकत नाही. प्रिएम्बल तुम्ही वाचता, इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक, त्यामुळे ते काढू शकत नाही. कोण काढणार? चेंज केलं मध्यंतरी, बंद केलं. मुलीच आपलं काहीतरी तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याची माहिती महाराज परवा एक महाविकास आघाडीचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात असा सुरू म्हटला की महाविकास आघाडीचा कराडात एक मेळावा झाला. कुठं? कराडमध्ये. त्यात असा एक सूर आला की भाजप हा जातीवादी पक्ष आहे आणि सातारा जिल्हा हा काँग्रेस विचाराचा, यशवंत विचाराचा आहे. भाजप खरं जातीवादी आहे का? नाही, आम्ही म्हणतोच ना की काँग्रेस आहे ना. मग काँग्रेसच्या महाविकास आघाडीने मेळाव्यात हे पूर्ण चर्चा झाली किंवा ज्यांनी कोणी विधान केलं असेल पण त्यांनी पहिलं सांगू द्या, बाकीचं लांब राहिलं
दुसऱ्या पक्षाचं बोलतो काम ठेवा. तुम्ही या संपूर्ण जे मी मग कृष्णा खोऱ्यासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प का राबवलं नाही, असे अनेक विषय आहेत. म्हणजे त्यात म्हणजे वेळ पुरणार नाही. राजे, तुम्ही 10 वर्षाच्या लोकसभेत समाधानी आहात का ह्या 3-4 वर्षाच्या राज्यसभेत? 3-4 वर्ष 2 वर्ष गेले कोविड. लोकसभा लढवण्याचं तुमचं नेमकं प्रयोजन काय? माझं एकच म्हणणं आहे की लोकसभेत निवडून गेल्यानंतर आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्यातलं पत्रकार म्हणजे मीडियामधलं एक तिथं खासदारकीला माणूस गेला पाहिजे. द्या सातारच्या पत्रकारांना जसं जवळ करतात तसं कराडच्या पत्रकारांना सावत्रपणाची वागणूक का देतात? जवळ नाही, ट्रेन करतो त्यांच्यावर. ट्रेन करता, मिठ्या मारता. सगळ्यांचा आरोप आहे. नाही काय कधी दुजाभाव करत नाही. आता मी तुम्हाला खरं सांगतो, आता काय झालंय की आता तसं या अगोदरचे खासदार त्यांचं वास्तव्य कुठं होतं कराडमध्ये, मी राहतो सातारा. पण आता या ठिकाणी सुद्धा पूर्ण जास्त हे देणार आणि तुम्हाला कुठल्याही पहिलं तुमच्या मनातनं हा काढून विचार बाजूला करा की कुठल्या प्रकारचं मी भेदभाव करत नाही. मला जसं त्यांच्यावरती म्हणजे ते तुम्ही आपण सगळे एका जिल्ह्यातले आहोत, त्या जिल्ह्याला एकत्रितपणे येऊन जास्तीत जास्त उंची नेण्याचं काम करत असताना तुमच्या सगळ्यांची साथ ही लाख मोलाची आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही किमान 15 दिवसात महिन्यात 1-2 दिवस तरी करायला यावं. नाही जागा पण चांगली आहे. 2014 जे आपलं संपर्क कार्यालय करणार असतं त्यावेळी तुला सांगितलं होतं. पण आज तागेत असं काही संपर्क कार्यालय चालू तुम्हाला दिसेल का? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.